आपणासाठी सुद्धा दुसरा पुकार. चला सामनाधिकारी क्रीडांगण नंबर 1 आणि 2 वर आजच्या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय जना पाटील सर आणि त्यांची टीम सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रसिक वर्ग मात्र आतुरतेने वाट पाहत आहेत. एक चांगला हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल का याच मैदानात. सुरुवात होती आहे क्रीडांगण नंबर 2 वर. सुरुवात झालेली आहे. पहिल्याच चढाईत अनुज कोटेकर याला थांबवलंय. तर चढाईची धुरा राहुल सिंग बरेच कालमदेवी व गडप तुमचा वजीर मात्र मैदानात. राहुल सिंग भरपूर दिवसांनी मैदानात ऑनलाईन दिसतोय. सॉफ्टवेअर अपडेट केलेला दिसतोय. अर्थातच राहुल सिंग बघूया त्याला प्रत्युत्तर देईल. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा श्रीराम गडप संघाचा प्रतीक कोटेकर. शर्यष्टीने सडपादल बांधा मात्र वेग प्रलयकारी त्याच्या अंगात. स्मित म्हात्रे याला कोणाचा तरी आयफोन मिळालेला आहे. रसिक वर्ग किती गुंग झाले तो. स्वतःचा आयफोन पडला तरी शुद्ध नाहीये. घेऊन जा हो. वापरायला पण भीती वाटते. कधी ट्रेस करायला सांगू शकत नाही. चला आयफोन 15 कुणाचाही घेऊन जा ताबडतोब. ओळख पटवून घेऊन जा. 1000 रुपये जमा केलं तरी चालेल हो. एवढा मोठा तुमचा लाखाचा फोन ताबडतोब आम्ही इथे जमा केलेला आहे. बघा हा रायगडचा रसिक वर्ग आहे. प्रामाणिक आहे. दर्दी आहे. कुणाचा असेल बघा. स्वतःच्या खिशात मोबाईल आहे का नाहीतर कव्हर खिशात आणि मोबाईल बाहेर अशी परिस्थिती नको. ओ हो 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 हो. शिवाई बांधण तिकडे घणाघाती हल्ला. राहुल सिंग याला मैदानाच्या बाहेर उडवलाय. सिकंदर केलकर यांच्यात आठवण येईल कारण मैदानात शिवाई बांधण संघ आहे. राज जंगम सारखा खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी झुंज देत असताना त्याच्याच तालमीमध्ये केलेला हा खेळाडू तयार झालेला आहे. दर्शन भिंगेची चढाई क्रीडांगण नंबर 1 वर. गडप 2 श्रीराम गडप सुद्धा 2 आणि चढाईची धुरा ज्याने खरोखर रायगड जिल्ह्याचं नाव प्रत्येक रसिकाच्या ओठांवर नेलंय असा हा अनिरुद्ध भोसले. वाऱ्यासारखा वेग अकराल विक्राल तांडव मैदानात पाहायला मिळेल. तर क्रीडांगण नंबर 2 अनुज कोटेकर. युवा पलटण मधून प्रतिनिधित्व केलेला अनिरुद्ध भोसले आहे. तर त्याला प्रत्युत्तर देतोय राज जंगम. हनुमान उडी तुम्हाला पाहायला निश्चितच मिळेल. त्यात काय तील मात्र शंका नाही. ओ हो काय टिपला. याला म्हणतात गुणांची चोरी. 2 गुण. उडता राज. राज जंगम मैदानात. प्रतीक कोटेकर आहे. तर स्वप्न आई वडिलांची जिद्द मनाची ताकद पायाची खेळ हिमतीचा नाद नाद कबड्डीचा तुम्हाला पाहायला मिळतोय.
ओढावलाय ओढावलाय. काय क्षेत्ररक्षण अनिरुद्ध भोसले सारख्या खेळाडूला थांबवलंय. आज क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत शिवाई बांधन भरपूर अभ्यास केलेला दिसतोय. कृष्ण नीतीचा वापर, परंतु चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवला जाईल का? ज्याप्रमाणे कौरवांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात जाळ्यात फसवलं होतं, तसंच मात्र या मैदानात राजजंगम याला थांबवलं जाईल का? क्रीडांगण नंबर 2 वर ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, श्रीराम गडप संघाचा अनुज कोटेकर धुमाकूल दहशत निर्माण करतोय. थेट छाती धडक बसावी असा हा सामना. सुतारपाडा येथे झालेल्या जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पकड हा किताब मिळवलेला सुमित केलकर शिवाय बांधण संघाचा आहे. बघूया दर्शन भिंगे याचा वार रोखला जाईल का? 3-1 सुपर टॅकलची नामी संधी. तसेच नॅशनल खेळाडू प्रतीक गावण हा सुद्धा शिवाय बांधण संघाचाच मोहरा आहे. एकाच गावातले दोन्ही संघ, श्रीराम गडब कालंबादेवी युवक गडब, गावागावात भावा भावा झुंज, गुणफलक 2-5. आज शिवाई बांधण संघाचा डिफेन्स खरोखर लाजवाब आहे. वेल बिगिनीज हाफ डन. सुरुवात जर अशी केली तर शेवट काय असेल? गोड असेल हो. कालंबादेवी युवक गडप संघाचा आता मात्र चढाई करतोय दिवेश मडवी क्रीडांगण नंबर 2 वर. पुढील होणारा सामना TBM कारावी नवकिरण भेंडकल तर क्रीडांगण नंबर 2 वर जय भवानी वाशीबेन झुंजार कणे. दर्शन भिंगेची चढाई 6-1 अशी लढत आहे. रिक्त हस्ते माघारी परतेल. आक्रमकता कमी, संयम जास्त. प्रत्युत्तर धावीर रोहा संघाचं. सुंदर सुमित केळकरचा ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता, परंतु साथ लाभली सहकाऱ्यांची आणि पकड यशस्वी झाली. सुरुवातीपासून पाहिलं बांधण संघाचं क्षेत्ररक्षण सजलंय. थर्ड रेड जेव्हा डाकीसर अस्तित्वात नव्हती तेव्हा कव्हर्सचे सामने पाहायला खूप मजा यायची. थर्ड रेड आल्यापासून गेम शिफ्ट झाला. रेडरच्या बाजूने
कम्प्लिटली, परंतु या बांधण संघासारख्या क्षेत्ररक्षणाची झलक जी आहे ती क्वचित पाहायला मिळते. राज जंगमची चढाई, संयमी चढाई, आक्रमकता कमी, क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन माघारी परतेल. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 28 धावीर रोहा संघाचा हा तरुण चढाईपटू. पुन्हा एकदा सुमित केळकर. शॉर्ट डिफेन्स ज्याला बोलतो आपण फॉलरच्या माध्यमातून, त्या पद्धतीच्या 2 पकडा त्याने यशस्वी केल्यात आतापर्यंत. दर्शन भिंगेची चढाई, 4-1 अशी लढत. सुंदर फुटवर्क त्या ठिकाणी. तीन खेळाडू बाद करून माघारी परतलाय. रोहा संघाचं प्रत्युत्तर. शेवटचा खेळाडू उरलाय. लोणाचा बोजा होईल जर पकड झाली तर. सुंदर पकड. लोणाचा बोजा दिला जातोय धावीर रोहा संघावर. अनिरुद्ध भोसले आपण पाहतोय आतापर्यंत तो अपयशी ठरलेला आहे, परंतु त्याच्यासारख्या मेहनती खेळाडूला कमबॅक करायला वेळ लागणार नाही. परंतु आजच्या दिवसात शिवाईचं क्षेत्ररक्षण भेदायचं म्हणजे खूप मेहनत करावी लागेल. राजजंगमची चढाई, रिक्त हस्ते माघारी परतेल. अनिरुद्ध भोसले पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर. आत्तापर्यंत अपयशी चढाया आहेत. चांगलं डिफेन्स शिवाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बोनसचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र निसटला आहे. 2 गुण मिळत आहेत. चांगलं फुटवर्क त्या ठिकाणी डाकीसर पाहायला मिळालं. हे मेहनत करणारे खेळाडू आहेत. कोचच्या भूमिकेत अमित पाटील सरांना आपण पाहताय. त्यांच्या जिममध्ये खूप सारे कबड्डीपटू ट्रेनिंग घेतात. कबड्डी आता हायटेक झाली. तुम्हाला व्हिडिओ ॲनालिसिस आलं, जिमिंग आलं, स्विमिंग पूल हवा, सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्यात. सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून एक खेळाडू घडत असतो. पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले. सुंदर चढाई. कोपरा रक्षकाला स्पर्श करून माघारी परततोय. 1 गुणाची कमाई. गुणांकन जर पाहिलं तर 21-5 असं आहे. मजल खूप मारायची आहे रोहा संघाला. राज जंगमची चढाई. आजची स्पर्धा रायगड जिल्ह्याच्या आत्तापर्यंत झालेल्या कबड्डी स्पर्धांपैकी एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रशस्त अशी बैठक व्यवस्था गॅलरीच्या स्वरूपात. सुंदर बक्षिसं. वैयक्तिक बक्षिसांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर उच्चांक गाठलेला आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी बाईक बक्षीस ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु कातळपाडा ग्रामस्थ, सातिर्जे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट खेळाडूंवर केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ आणि स्वतः राजनभाई नार्वेकर ज्यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे कौतुकास पात्र आहेत. सुसज्ज अशी मैदानं आहेत. विद्युत व्यवस्था देखील अतिशय सुंदर स्वरूपाची आहे. आणि आतापर्यंत झालेले सामने जे आहेत अत्यंत चुरशीचे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. रोहा संघाचा चढाईपटू यावेळेस पुन्हा एकदा बॅकशूटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. चांगलं टीम वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळते. मध्यंतराला सामना थांबतोय. मध्यंतरापर्यंत गुणफलक आपण पाहतोय. बांधण 23 रोहा 6. 17 गुणांची आघाडी मध्यंतरापर्यंत.
शिवाईच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. मग शिवाई म्हटलं की आवर्जून आठवण येते ती सिकंदरची. बलाढ्य अशा महिंद्रा अँड महिंद्राच्या व्यावसायिक संघामध्ये डाव्या कोपऱ्यात एक छोटीशी मूर्त नेहमी दिसायची आणि ती चंचल चपळ अशी मूर्त आपल्या मधून निघून गेली. त्याची पोकळी अजूनही रायगड जिल्ह्याच्या कबड्डी विश्वात जाणवते. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. 23-6 उत्तरार्धातली पहिली चढाई राज्यंगम चढाईच्या मोर्चावर. जर्सी क्रमांक 2 गुरुवर्य बळवंत शिरसेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर सारखे हिरे घडले आणि सिकंदरच्या मार्गदर्शनाखाली हे शिवाईचे आत्ताचे सगळे हिरे. मग त्याच्यात राज्यंगम असेल, दर्शन भिंगे, सुमित केळकर, प्रतीक, ही सगळी जी खेळाडू मंडळी आहे अत्यंत गुणी खेळाडू आहेत आणि आपल्या गावाचा लौकिक कसा वाढेल त्या दृष्टीने खेळण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळेसची चढाई वेगवान चढाई होती. कोपरा रक्षकाला स्पर्श करून आपल्या प्रांगणात परत चढाई बहादर पोचला. 1 गुणाची कमाई. प्रत्युत्तर दर्शन भिंगेचं. मैदान क्रमांक 2 वर एका गावातील 2 संघ त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काळंबादेवी गडब आणि श्रीराम गडब. राहुल सिंगचा काळंबादेवी गडब. श्रीराम गडबच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, भूतकाळात जर डोकावलं तर पहिली रायगड कबड्डी लीग ज्या खेळाडूने गाजवली असा अनिकेत कोटेकरची आठवण नक्कीच येईल. त्याचा स्थानिक संघ आहे श्रीराम गडब. नवोदित खेळाडूंचा हा संघ दिसतोय, परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या फेरीपासून पाहिला. दुसऱ्या फेरीमध्ये एकाच गावातील 2 संघ आपण या ठिकाणी पाहतोय. मैदान क्रमांक 1 कडे वळूया. अनिरुद्ध भोसले. गुणांचं अंतर खूप सारं पार करायचं आहे. निश्चित वेगवान चढाया कराव्या लागतील. प्रत्येक चढाईवर लढाई करावी लागेल. युवा पलटण म्हणजे ज्याची वर्णी लागली होती, अनिरुद्ध भोसले आणि नीरज मिसाळ हे 2 रायगड जिल्ह्याचे खेळाडू त्या ठिकाणी युवा पलटणमध्ये यावर्षी पाहायला मिळाले. दोन्ही मेहनती खेळाडू आहेत. आजच्या स्पर्धेचा चार्म पाहता बरेचसे संघ या चांगल्या स्पर्धेपासून वंचित राहिलेले आहेत. मग पहिल्या फेरीत अनेक संघांना पुढे चाल द्यावी लागली. भाग्यपत्रिका चिठ्ठी पद्धतीने होती, कदाचित त्यामुळे हा परिणाम असू शकतो. परंतु जर आपण भाग्यपत्रिका पाहून खेळायला येत असाल किंवा येत नसाल तर ती गोष्ट अत्यंत चुकीची आहे. हार आणि जीत हे खेळाचे 2 भाग आहेत. कोणीतरी हरणार, कोणीतरी जिंकणार, पण आपली लढाऊ वृत्ती मैदानावर न दाखवणं हे खूप चुकीचं आहे. दर्शन भिंगेची चढाई रिक्त हस्ते माघारी परततोय. जर्सी क्रमांक 28चं प्रत्युत्तर. दहावीर रोहा संघाला यावेळेस मात्र काहीतरी वेगळं मैदानावर घडवावं लागेल. त्याशिवाय जे अंतर आहे गुणतालिकेवरचं ते त्यांना कमी करणं शक्य होणार नाही आहे. कौतुक करावं लागेल शिवाईच्या डिफेन्सचं. जबरदस्त टीम वर्क
आज त्यांच्या प्रांगणात पाहायला मिळालंय. तिसरी चढाई दर्शन भिंगे, 5-1 अशी लढत. सुंदर चढाई. कोपरा रक्षकाला खूप खोलवर जाऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी प्रयत्न. यावेळेस चांगलं फुटवर्क डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, आणि यावेळेस मात्र चांगला अँकल होल्ड पाहायला मिळतोय. दर्शन भिंगेला कोर्टच्या बाहेर पाठवलं जातंय. सुंदर सुंदर बॅक किक. सुमित केळकरवर बॅक किकने आक्रमण केलं होतं, यशस्वी झालाय. 10-24 असं गुणांकन आपण पाहतोय. राज जंगम पुन्हा एकदा. रिक्त हस्ते माघारी परतलाय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर. जर्सी क्रमांक 28 वारंवार चढाया करतोय. लागोपाठच्या दोन्ही चढाया त्यांनी यशस्वी केल्यात. आता 4-1 अशी लढत आहे. यावेळेस पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई करून आपल्या प्रांगणात परतलाय. खोलवर चढाई होती, कोपरा रक्षकावर आक्रमण केलं. बारा 24 अजूनही 12 गुणांची मजल दहावीर रोहा संघाला मारायची आहे. राज जंगम सुंदर पददालित्य, तितकीच संयमी चढाई. बोनसचा प्रयत्न. हॅलो, क्रीडांगण क्रमांक 1 वरती TVM काराबी आणि 9 किरण भेंडकल आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 वरती तिसरा आणि अंतिम पुकार जय भवानी वाशी विरुद्ध झुंजार कणे आपल्याला सुद्धा तिसरा आणि अंतिम पुकार. चारही संघांनी जयत तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 आणि 2 वर चालू असलेले सामने काही क्षणात संपतील आणि कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. राज जंगमची सुपर रेड 3 गुणांची कमाई. अनिरुद्ध भोसलेची चढाई. यावेळेस पुन्हा एकदा त्याला जेरबंद केलं जातंय. निष्प्रभ ठरला या सामन्यात कम्प्लिटली. शिवाईचं क्षेत्ररक्षण भेदणं त्याला जमलेलं नाही आहे. मैदान क्रमांक 2 वर देखील चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. अठरा 13 5 गुणांची आघाडी पाहायला मिळते श्रीराम गडप संघाच्या बाजूने. जर्सी क्रमांक 13 ची चढाई. रिक्त हस्ते माघारी परततोय. मैदान क्रमांक 1 वर पुन्हा एकदा राज जंगम. 3-1 अशी लढत. सुपर टॅकलची संधी त्या ठिकाणी दहावीर रोहा संघाच्या क्षेत्ररक्षकांना उपलब्ध आहे. रिक्त चढाई. जर्सी क्रमांक 18 सुंदर डिफेन्स. मैदान क्रमांक 2 वर राहुल सिंगची लढाई. निकराची लढाई करतोय प्रत्येक चढाईवर, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं श्रीराम गडपच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. महिलांच्या
प्रेक्षक गॅलरीच्या समोर जे पुरुष उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण इतरत्र जाऊन उभं राहायचं आहे. महिलांच्या प्रेक्षक गॅलरीच्या समोर जे पुरुष उभे आहेत त्यांना विनंती आहे. प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे मित्रांनो. तो जो कोपरा आहे तो महिलांसाठी आपण राखीव ठेवलेला आहे. आपण कृपा करून इतरत्र जाऊन बसायचं आहे. खूप मोठी गॅलरी आहे. एकतर्फी झालेला सामना पाहायला मिळाला. बांधण आणि रोहा पुन्हा एकदा लोणाचा बोजा दिला जातोय. धावीर रोहा संघावर 35-13 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी एका चुरशीच्या सामन्याची प्रेक्षक वाट पाहत होते, प्रेक्षकांचा भ्रमनिरास त्या ठिकाणी झालाय. कारण शिवाई बांधण संघाच्या क्षेत्रक्षणाच्या समोर धावीर रोहा संघाचे सगळेच चढाई बहाद्दर निष्प्रभ ठरलेले आहेत. पुन्हा एकदा विनंती करतोय, अजून सुद्धा मोबाईल याच ठिकाणी आहे. आपले किस्से तपासून बघा. हा मोबाईल iPhone 15 आहे. आपण कृपया आपले किस्से तपासून बघा. कारण कित्येक स्पर्धा या अलिबाग तालुक्यात झाल्यात. कुठलीही गोष्ट प्रेक्षकांना मिळाली तर ती लगेच आमच्यापर्यंत पोचली आणि ती ज्या मालकाची होती त्याच्यापर्यंत नेहमीच पोचलेली आहे. आज सुद्धा iPhone या ठिकाणी आहे. गेल्या स्पर्धेमध्ये एक चेन सापडली होती, ती सुद्धा प्रेक्षकांनी इकडे आणून दिली होती. सामना संपलाय. जवळजवळ 22 गुणांनी शिवाई बांधण संघाने हा सामना आपल्या पॉकेटमध्ये टाकलेला आहे. धावीर रोहा संघाचं देखील कौतुक आहे. चांगला खेळ आपण दाखवलात. प्रयत्न अपुरे पडलेत. यश अपयश येत असतं मित्रांनो, परंतु मैदान न सोडता लढत